श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग 45. नर नारायण ऋषी अवतार घेऊन आले आहेत. अर्जुन व कृष्ण ते खांडव वनाजवळ आले आहेत. त्यांचे सहाय्य माग. मग ते तू वन जाळीपर्यंत कुणालाही आड येऊ देणार नाहीत, इंद्राला सुद्धा. असे म्हणून तू इकडे आलास तर ठीक आहे, आम्ही पराक्रमाने इंद्रालाही जिंकू. पण मला मोठे धनुष्य, अक्षय भाता, पुष्कळ बाण ठेवण्या इतका मोठा रथ, पांढरे चपळ घोडे हवेत. कृष्णाजवळ सुद्धा भयंकर अस्त्र पाहिजे. तू काही व्यवस्था करतोस का? आमच्या बळाची मग आम्ही पराकाष्ठा करू. कृष्णानेही मानेनेच संमती दिली. अग्नीला वाटले खरेच दिव्य शस्त्रास्त्रे त्यांना इथेच द्यावीत. इंद्रप्रस्थापर्यंत त्यांना परत नको जायला. त्याने वरुणाचे ध्यान केले. वरुण प्रसन्न झाला. अग्नी त्याला म्हणाला, हे देवादिदेवा, तू चतुर्थ लोकपाल आहेस. चंद्राने तुला दिलेले ते धनुष्य, 2 भाते व कपिध्वज रथ मला दे. अर्जुनासाठी, माझ्याच कामासाठी आणि श्रीकृष्णालाही दिव्य असे आयुध दे. वरुणाने मित्रभावाने गांडीव धनुष्य, 2 भाते, शुभ्र अश्वांचा कपिध्वज रथ तत्काळ उपस्थित केला. अर्जुन आनंदित झाला. त्याने रथाला प्रदक्षिणाच घातली. सगळीकडून न्याहाळून तो रथात चढला. गोविंद कृष्ण, अरे पहा पहा, वरुणाने केवढा सुंदर रथ दिला आहे. घोड्यांकडे व रथाकडे पाहत म्हणाला, हा चंद्राचा रथ आहे. ते अश्व पहा कसे शुभ्र आहेत. 4 अश्व एकसारखे आणि रथांवर हनुमंत आहे, पताकेजवळ सूक्ष्म रूपात. हे चाप, हे बाण, द्रोणाचार्यांनी शिकवलेली विद्या याच धनुष्याला शोभेल. अग्नी व वरुण पाहतच होते. अग्नीने कृष्णाला सुदर्शन चक्र दिले. ते शत्रूवर फेकले की संकल्पित कार्य करून स्वतःच पुन्हा हाती येईल. ते तुम्ही कितीही वेळा व देव, दानव, मानव, यक्ष, राक्षसादी कोणावरही योजू शकाल. ते नित्य प्रभावीच ठरेल. सर्वजण त्याला मानतील. कृष्ण, तुम्ही इच्छा कराल तेव्हा ते प्रकट होईल. आणि ही गदा. गदा? अर्जुन चकित झाला. होय, कौमोदकी नावाची ही गदा मी कृष्णासारख्या पुरुषोत्तमाला देतो, अग्नीने म्हटले. व कौमोदकी नावाची प्रचंड गदा प्रकट झाली. हा, आता त्रैलोक्यात आम्ही भारी आहोत. तू काही काळजी करू नकोस, अर्जुन म्हणाला. कृष्ण अर्जुनांनी एकदमच म्हटले, हे विप्ररूपी अग्नी, मूळ रूपात प्रकट हो, दीप्त हो. ते दूरवरचे खांडवन भक्षण कर. जा, आपल्या ज्वाळांच्या जिभांनी वनातील चराचराचे घास गिळंकृत कर. कोण अडविल त्याचा आम्ही समाचार घेतो. अग्नी भयंकर वाढला. अरण्याकडे धावला. वरुण केव्हाच गुप्त झाला होता. शुभ्र घोडे थैथयाट करू लागले. ज्वाळांनी अरण्याला स्पर्श केला. धुराचे लोट उठू लागले. ओले सुके जळू लागले. पक्षी भराभरा उडू लागले, ओरडू लागले, होरपळून मरू लागले. श्वापदे गोंधळून सैरावैरा पळत सुटली. कोलाहल माजला. अग्नीच्या तडाख्यातून कोणी सुटेना. भयंकर उग्र रूप होते त्या वनव्याचे. इकडे हा प्रकार पाहून सुभद्रा, द्रौपदी, त्यांच्या सख्या दासी, पांडवांचे पुत्र आणि इतर स्नेही सर्वजण विहार आटोपून इंद्रप्रस्थाकडे परतले. त्यांना दुरून खांडववन जळताना दिसत होते. आगीचे व धुराचे लोट आकाशात जात होते. कृष्ण अर्जुन रथात बसून त्या अरण्याला फेऱ्या मारू लागले. हिंस्र श्वापदे अरण्यातून सुटून बाहेर पडली व नगरांकडे वळली तर माणसांना भय होते. त्यामुळे जो कोणी व्याघ्र, लांडगे आदी पशु बाहेर पडत त्यांची हे दोघे तत्काळ मृगया करू लागले. तडकन, फट, धुडुम, चरपर असे नाना प्रकारचे ध्वनी पक्ष्यांच्या व पशूंच्या अर्थस्वरात मिसळून जात होते. देवांना वाटले, हे कृष्ण अर्जुन अग्नीला संतुष्ट करण्यासाठी निरपराध पशुपक्ष्यांचे जीव का घेत आहेत. ते गेले इंद्राकडे. इंद्राने पाऊस पाडण्यास प्रारंभ केला. पण आकाशात उष्णता इतकी झाली होती की पावसाची पुन्हा वाफ होऊ लागली. तेव्हा इंद्राने फार मोठे काळे मेघ आणून प्रचंड वृष्टी आरंभली. इंद्राचे हे कर्तृत्व पाहून पार्थाने बाणांनी खांडवन वरून झाकून टाकले. वायू अस्त्र सोडून पर्जन्य उडवून लावला. पुन्हा आकाश निरभ्र झाले नि अग्नीने जोर धरला. तक्षकाची पत्नी व पुत्र अश्वसेन त्या अरण्यात होते. तक्षक मात्र नव्हता. अश्वसेनाला घेऊन ती तक्षक पत्नी अरण्यातून सुटण्याचा प्रयत्न करू लागली. पण अर्जुनाने त्यावेळी बाणाने तिचा वध केला. अश्वसेनाला तो मारणार तेवढ्यात इंद्राने त्याला मोहित केले. तेव्हा अश्वसेन सुटून गेला. आपल्याला या नागाने फसवले हे पाहून अग्नी व कृष्ण अर्जुन संतापले. अर्जुनाने तर तुझे निसंतान होईल असा त्या नागाला शापच दिला. त्या अरण्यातून असुर, यक्ष, राक्षस, विषारी सर्प हे बाहेर पडून युद्ध करू लागले. कृष्ण अर्जुनांनी त्यांना अस्त्रांनी ठार मारले. त्यांचा निपात झालेला पाहून देवराज इंद्र ऐरावतावर बसला. त्याने वज्र फेकले. तिकडे देवांना सांगून टाकले, आता पहा, वज्राने कृष्ण अर्जुन मेले समजा, अग्नी नष्ट झाला समजा. त्याचे पुढारीपण पाहून देवही कृष्ण अर्जुनांवर आपली शस्त्रे मारू लागले, अस्त्र फेकू लागले. पण कृष्ण अर्जुनांनी सर्वच देवांचा वारंवार पराभव केला. इंद्राने तर शिळांची वृष्टीही केली. पण अर्जुनाने बाणांनी तिचाही नायनाट केला. इंद्राने मंदराचलाचे शिखरच कोसळविले. पण
ते अर्जुनाने भग्न केले तेव्हा तर जळत्या अरण्यावर पडून त्यामुळेच कित्येक पशु चिरडूनही मेले. सहस्रावधी पशु पक्षी मांसभक्षक राक्षस पक्षी यक्षादी जेव्हा अरण्यातून बाहेर येत तेव्हा लगेच कृष्णाच्या चक्राला बळी पडत. त्यांचा पराक्रम पाहून इंद्र थक्क झाला. त्याने कृष्ण अर्जुनांची प्रशंसा केली. अर्जुनाने त्याच्या पित्याचेच हे कौतुक केले होते. त्यावेळी आकाशवाणी झाली, इंद्रा, तक्षकाचे रक्षण तू करतोस, तो तक्षक इथं नाही, तो कुरुक्षेत्रात आहे. तू या कृष्णार्जुनास काय जिंकणार? ते नारायण वर नर हे पुरातन ऋषीच आहेत. ते दोघे देवांनाही वंदनीय आहेत. तुमच्या हितासाठीच ते अवतार घेऊन आले आहेत. तू देवांसह इथून निघून जा. राक्षस, दृष्ट सर्प, मांसभक्षक पशुपक्षी यांचा संहार केल्याशिवाय पांडवांचे पुढील कार्य नीट होणार नाही. हे अरण्य जाळावे हा विधीचाच संकेत आहे. ती वाणी ऐकताच इंद्र थांबला. युद्ध आवरले. तो ऐरावतावर बसून दिगंतरात गेला. देवही त्याच्या वाटोपाठ गेले. पुन्हा अग्नी भडकून उठला. खांडवन पूर्णपणे जळू लागले. त्यावेळी नमुचीचा बंधू मय नावाचा प्रख्यात शिल्पकार त्या अरण्यातून सुटून जात आहे हे पाहून कृष्णाने त्याच्यावर सुदर्शन टाकण्यासाठी उचलले. तेव्हा भयभीत होऊन मय अर्जुनाला शरण आला. अर्जुनाने त्याची दीनवाणी ऐकून त्याला अभय दिले. कृष्णाने मग त्याला मारले नाही. 15 दिवस अग्नीने ते अरण्य जाळले. मात्र त्यातून अश्वसेन, मयासूर व 4 शाख गर्क पक्ष्यांचीही मात्र सुटका झाली. ते पक्षी लहान होते. त्यांचा पिता मंदपाल हा ऋषी, जरिता ही त्यांची माता. संतती नाही म्हणून मंदपालाने शाख पक्षाचा जन्म घेतला व त्याला जरितेपासून 4 अपत्ये झाली. त्यांना सद्गती प्राप्त होत नव्हती म्हणून त्यांनी हा मार्ग धरला. पुढे तो लपिता नावाच्या दुसऱ्या पक्षिणीसह दूर गेला. जरिता असहाय्य होती. 4 पिल्ले अंडी फोडून बाहेर आली. अग्नी खांडवन दहनासाठी येत होता तेव्हा मंदपालाने त्याची प्रार्थना करून त्या पिलांना जाळू नकोस असे सांगितले होते. त्या पिलांनीही अग्नीला शरण जाऊन त्यांची स्तुती केली व अग्नीने त्यांना जाळले नाही. सर्व खांडवन जाळले. अग्नीचे जाड्य केले. त्याला उत्साह वाटू लागला. त्याने कृष्णार्जुनांना म्हटले की मी तुमच्या साह्याने आनंदित झालो आहे. या दुष्ट राक्षसांच्या मोठ्या तळाचा नाश करण्यामुळे तुमचेही काम सुकर होईल. तो पहा, प्रसन्न मुद्रेने इंद्र येत आहे. देवांचा समुदायही खाली उतरत आहे. आणि खरेच प्रथम इंद्र व मग अनेक देव तेथे आले. अर्जुना, तुझा पराक्रम पाहून मी संतुष्ट झालो आहे. कृष्णा, अर्जुना, देवांसही दुष्कर असे कृत्य तुम्ही केले. कृष्णा, धनंजया, मी तुम्हाला दुर्लभ वर देतो. काय हवे आहे? मग मला सर्व अस्त्र द्यावीत. अर्जुन पटकन म्हणाला, अर्जुना, अस्त्रे तुला मिळतील, पण त्यासाठी अधिकारी जे कैलासनाथ शंकर त्यांची तू आराधना कर. ते प्रसन्न होऊन तुला जेव्हा अस्त्र देतील तेव्हाच ती सुफल होतील. माझ्या जवळचीच अस्त्रे, पण ती रुद्र हस्ताने तुला पुढे मिळतील. इंद्र म्हणाला, श्रीकृष्णा, मी तुला काय देणार? तू श्रेष्ठ आहेस, पण हा वर न मानता माझी सादर भेट मान. मी काय देऊ? इंद्राने कृष्णाला विचारले. या अर्जुनावर माझे शाश्वत प्रेम राहो हीच माझी इच्छा आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाचा हात प्रेमभराने आपल्या हाती घेत म्हटले. तथास्तु. इंद्राने मोठ्या आनंदाने म्हटले. अग्नीने दोघांना अप्रतिहत गतीचा वर दिला. कौमोदकी गदा, सुदर्शन चक्र यांनी श्रीकृष्ण शोभत होते. अर्जुनांचा दिव्य रथ व पुढे शुभ्र घोडे, त्या रथातील बाणसंचय, ते गांडीव धनुष्य, ते 2 शरभाते, अर्जुनाचे वैभव विलक्षण वाढले. मयासूर, कृष्ण व अर्जुन यांनी दिव्य विप्रवेशधारी अग्नीला प्रदक्षिणा घातली. अश्वसेना, खागगक पक्षांनो, आता तुम्ही अन्यत्र जा. अश्वसेना, तुझा मृत्यूच व्हायला हवा होता. तुला इंद्राने वाचवले. माझ्याशी कपट केलेत. तुझा वंश वाढणार नाही हे निश्चित. अर्जुन म्हणाला. उर्वरित कथा श्रोते आपण पाहणार आहोत महाभारताच्या भाग 46 मध्ये. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.